गुड मॉर्निंग. कसे आहात? मजेत ना? मजेत असायलाच पाहिजे, कारण आता तुमच्या स्वप्नाची पूर्तता करण्याची वेळ आलेली आहे आणि त्यामुळं माझी खात्री आहे की आपण यश अकॅडमीचा स्टडी प्लॅन पाहिला असेल आणि त्याप्रमाणे तुम्ही तो वर्कआउट केला असेल आणि तशी त्याला आपण म्हणूया की त्या पद्धतीनं तुम्ही आता काम करायला सुरुवात केलेली असणारी आहे असं मला वाटतंय. आणि त्याचाच एक भाग म्हणून मी आज आपल्याशी अल्डेहाइड कीटोन्स अँड कार्बॉक्झिलिक ॲसिड्स या चॅप्टरवर इंटरॅक्शन, सुसंवाद आपण म्हणूया, साधण्याचा प्रयत्न आजपासून करत आहे. सकाळचे 6:08 झालेले आहेत आणि तुमच्यासाठी खूप लवकर आज उठलेलं आहे, जेणेकरून तुमच्याशी लवकरात लवकर संवाद साधता येईल. परंतु नैसर्गिक वातावरण पाहिलं तर खूप प्रसन्न वातावरण आहे, परंतु लाईट थोडासा डीम असल्याकारणामुळं काही अडचणी निर्माण होत आहेत. तर यश अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड आपलं मनापासून स्वागत करत आहे. आपण आपल्या आयुष्याची स्वप्न रंगवत असताना त्यासाठी कष्ट अपार अशा पद्धतीचं घेण्याचं ठरवलेलं असणार आहे. त्याप्रमाणे तुमची वाटचाल सुरू झाली असेल. आज आपला इंटरॅक्शनचा आपण म्हणूया हा पहिला दिवस असणार आहे आणि या दिवसामध्ये आज आपण अल्डेहाइड कीटोन्स कार्बॉक्झिलिक ॲसिड हा ऑर्गॅनिक सेक्शनमधून अवघड अशा पद्धतीचा मुलांच्या दृष्टिकोनातून आहे हा चॅप्टर. तर त्या दृष्टीनं काही गोष्टी लक्षात कशा ठेवायच्या आणि प्रश्नांची निर्मिती कशी करायची या दृष्टिकोनातून आज आपण चर्चा करणार आहोत. अल्डेहाइड कीटोन्स बोथ आर कलेक्टिव्हली नोन ॲज अ कार्बोनिल कंपाऊंड्स बिकॉज दे कंटेन C double bond O, that is the carbonyl group. मग what is the difference between aldehydes and ketones? तर in aldehydes carbonyl carbon is attached to at least one hydrogen atom and second valency of it is satisfied by hydrogen or alkyl or also aryl group अशा पद्धतीने असेल. and in ketones carbonyl carbon is attached to two alkyl groups which may be same or different or two वन अल्काईल वन आराईल और बोथ आराईल अशा पद्धतीनं पण ते असू शकेल. हे एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट लक्षात आपण ठेवायची आहे की जो CHO ग्रुप असणार आहे ना, अल्डेहाइड ग्रुप, दॅट ग्रुप इज नोन ॲज अ फॉर्मिल ग्रुप. आणि कीटोन्समध्ये C डबल बॉन्ड O ग्रुप जो असणार आहे कार्बोनिल ग्रुप, इट इज ऑल्सो नोन ॲज द ऑक्झो ग्रुप. म्हणजे ज्यावेळी नॉमेनक्लेचरचा प्रश्न येतो त्यावेळेस मात्र तुम्हाला अल्डेहाइड आणि कीटोन्स प्रेफरन्सेस एका स्ट्रक्चरमध्ये असतील तर अल्डेहाइड हा पॅरेंट तुम्हाला विचारात घ्यावा लागेल आणि C डबल बॉन्ड O हा सबस्टिट्युएंट, त्यावेळी ऑक्झो ग्रुप वापरावा लागेल. म्हणजे नॉमेनक्लेचरमध्ये जर असं एखादं स्ट्रक्चर दिलं आहे की बोथ कंटेन अल्डेहाइड अँड कीटोन ग्रुप, त्यावेळेस ह्या गोष्टी लक्षात ठेवणं अपेक्षित असणारं आहे. यामध्ये क्लासिफिकेशनचा सुरुवातीचा पार्ट याच्यावर तयारी झाली असेल. पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो की मागच्या व्हिडिओमध्ये स्टडी प्लॅनमध्ये मी सांगितलं होतं की कंटेंट आणि त्यावरचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आणि मग अपेक्षित काय असणार आहे या गोष्टीचा विचार आपण करणं अपेक्षित असणार आहे. तर यामध्ये ॲलिफॅटिक कार्बॉक्झिलिक ॲसिड्समध्ये काही स्ट्रक्चर्स दिले आहेत. क्लासिफिकेशन ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिड्स, मोनो, डाय आणि ट्राय. आता डाय कार्बॉक्झिलिक ॲसिडचं एक्झाम्पल इज अ ऑक्झॅलिक ॲसिड. पण असं स्ट्रेट विचारलं जात नाही विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यावर प्रश्न पेपर सेटर कशा पद्धतीचा तयार करू लागेल किंवा करतील बघा. एक असं विचारतील की द नंबर ऑफ C डबल बॉन्ड O प्रेझेंट इन ऑक्झॅलिक ॲसिड इज ऑब्लिक R. ही संख्या तुम्हाला पटदिशी तुम्हाला नाही, कारण दिलेलं पुस्तकातलं स्ट्रक्चर त्यामध्ये C डबल बॉन्ड O कुठं दिसत नाही. मग ते तुमच्या लक्षात येणं अपेक्षित असणार आहे. आणि असेच प्रश्न विचारले जातात की जे दिसतंय म्हणजे स्ट्रक्चर आहे परंतु त्यात नेमकं आत काय आहे, काय दडलेलं आहे, या गोष्टींचा शोध घेणं अपेक्षित असणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा एक पाठीमागं प्रश्न विचारलेला आहे ट्राय कार्बॉक्झिलिक, विच वन ऑफ द फॉलोविंग इज अन एक्झाम्पल ऑफ ट्राय कार्बॉक्झिलिक ॲसिड. नावं दिलेली होती पण त्याच्याही पलीकडं ट्राय कार्बॉक्झिलिक ॲसिडचं सायट्रिक ॲसिड हे नाव आहे, परंतु त्याच्याही पलीकडं असं ते विचारलं जाऊ शकतं की विच वन ऑफ द फॉलोविंग कार्बॉक्झिलिक ॲसिड कंटेन वन OH ग्रुप.
मग इथं प्रश्न पडतो की पटकन ह्या गोष्टी आठवत नाहीत. म्हणजे जी स्ट्रक्चर्स तुम्ही तयार करता त्याचा सराव नेमका होणं गरजेचं आहे. त्यातलं ते काही विचारू शकतात कारण त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. बिकॉज दे आर टेस्टिंग युअर नॉलेज ॲज वेल ॲज ॲबिलिटी. या दोन्ही गोष्टी त्या तपासून पाहताना अशा पद्धतीचे प्रश्न हे निर्माण निश्चित केले जाऊ शकतात. हे तुम्हाला माहीत असणं अपेक्षित असणार आहे. किंवा इथं IUPACने मी ते एक पुस्तकामध्ये दिलेलं आहे पेज 257वर काही स्ट्रक्चर्स दिलेले आहेत सबस्टिट्युटेड ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स अँड कार्बॉक्झिलिक ॲसिड्स म्हणून, की ज्यामध्ये द करेक्ट IUPAC नेम ऑफ द फॉलोविंग स्ट्रक्चर इज. म्हणजे इथं फंक्शनल ग्रुप बेन्झीन रिंगला जोडलेले 2 किंवा त्यापेक्षा जास्त आहेत. अशा वेळेस प्रायोरिटी ऑफ फंक्शनल ग्रुप फ्रॉम हायर टू लोअर लेवल ही तुम्हाला माहीत असणं अपेक्षित असणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपली तयारी पाहिजे. किंवा इथे एक स्ट्रक्चर आहे 2-फॉर्मिल बेन्झॉइक ॲसिड. हा कंटेंट तुम्ही बघताय, परंतु पेपर सेटर काय करतो की द नंबर ऑफ सिग्मा अँड पाय बॉन्ड्स प्रेझेंट इन प्रेझेंट इन 2-फॉर्मिल बेन्झॉइक ॲसिड इज ऑब्लिक आर. मग आता प्रश्न असा पडतो की 2-फॉर्मिल, मी मगा म्हटल्याप्रमाणे 2-फॉर्मिल बेन्झॉइक ॲसिड म्हणजे इथं पॅरेंट आला बेन्झॉइक ॲसिड आणि सबस्टंट आला फॉर्मिल म्हणजे कोणता अल्डिहाइड ग्रुप असेल. मग याचं स्ट्रक्चर पहिल्यांदा तुम्हाला काढता यायला पाहिजे आणि प्रत्येक बॉन्ड 2 ॲटम्समधला सिंगल डबल कसा आहे हे अटॅचमेंट तुम्हाला दाखवावी लागेल. म्हणजे ती तुमच्या डोक्यात असली पाहिजे आणि त्यावरनं मग तुम्हाला पटकन त्यामध्ये किती सिग्मा आणि किती पाय बॉन्ड्स आहेत हे तुम्हाला सांगता यायला पाहिजे. हा जर चार्ट आपण पाहिला, नॉमेनक्लेचरचा चार्ट तयार केलेला आहे यामध्ये कार्बॉक्झिलिक ॲसिड आणि अल्डिहाइड्स या पद्धतीचा आहे. तर एक्सेप्शनल इथं एक ॲक्रेलिक ॲसिड म्हणून आहे की CH2 डबल बॉन्ड CH म्हणजे विच वन ऑफ द फॉलोविंग कार्बॉक्झिलिक ॲसिड कंटेन कार्बन कार्बन डबल बॉन्ड. म्हणजे असे गमतीदार प्रश्न असतात की जे सोपे असतात परंतु त्याची डिफिकल्टी लेवल वाढते का तर तुम्ही त्याचा सराव केलेला नसतो. म्हणजे कोणतं असं कार्बॉक्झिलिक ॲसिड आहे की ज्या ॲसिडमध्ये ती नावं दिली जातील त्यामध्ये कॉमन नेम दिली जातील तर त्यावेळी अनेक वेळा गोंधळ निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळं मग डबल बॉन्ड कार्बन कार्बन डबल बॉन्ड असणारं कोणतं कार्बॉक्झिलिक ॲसिड आहे किंवा अल्डिहाइड कोणतं आहे हे तुम्ही एक्सेप्शनल अशी उदाहरणं लक्षात ठेवणं अपेक्षित असणारं आहे. त्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची की इथं डू यू नोवर MCQ विचारला जाणार नाही किंवा फ्रेममधला पार्ट कदाचित खात्री नाही परंतु त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकणार नाही. त्यानंतर इथं पेज 260वर रोझनमंड रिडक्शन असा प्रकार आहे. रोझनमंड रिडक्शन असं म्हटलेलं आहे. तर त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो की विच वन ऑफ द फॉलोविंग रिॲक्शन इज कॉल्ड रोझनमंड रिॲक्शन. म्हणजे त्यांनी मग असं म्हटलं आहे की अल्डिहाइड ग्रुप इज रेड्यूस टू अल्कोहोलिक ग्रुप, ॲसिड्स आर कन्वर्टेड इन टू ॲसिड क्लोराइड्स किंवा वेच ग्रुप इज कन्वर्टेड इन टू हायड्रोकार्बन्स असं म्हटलेलं आहे किंवा RCOCl ॲसिड क्लोराइड इज कन्वर्टेड इन टू अल्डिहाइड्स. मग आता नेमकं रोझनमंड रिडक्शन म्हणजे नेमकं काय असणार आहे तर RCOCl, R म्हणजे अल्काइल ग्रुप असेल किंवा तिथं बेन्झीन रिंगसुद्धा असू शकेल. त्यामुळं तिथून पुढं Cl रिप्लेस बाय H अशा पद्धतीचं ते असणारं आहे. म्हणजे असाइल क्लोराइड और ॲसिड क्लोराइड कन्वर्टेड किंवा रेड्यूस टू अल्डिहाइड्स. मग यामध्ये जो रेड्युसिंग एजंट वापरलेला आहे तो हायड्रोजन गॅस जो असणार आहे तो पॅलाडियम विच इज पॉयझन्ड विथ बेरियम सल्फेट कारण त्याचा सरफेस एरिया कमी केला जातो, हायड्रोजन वायू कमी गोळा केला जाईल. त्यामुळं अल्डिहाइड जो तयार झालेला आहे त्याचं पुन्हा रिडक्शन अल्कोहोलमध्ये प्रायमरी अल्कोहोलमध्ये होणार नाही. सो यू विल गेट द फायनल प्रॉडक्ट ॲज अन अल्डिहाइड. म्हणजे या पद्धतीनं असणारं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एक रिॲक्शन पान 261 जे आहे ते आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. प्रिपरेशन ऑफ ॲलिफॅटिक कीटोन्स फ्रॉम असाइल क्लोराइड. ह्यावर हमखास प्रश्न असू शकतो कारण याची डिफिकल्टी लेवल त्या रिॲक्शनमध्येच इतकी आहे की मुलांना कॅडमियम क्लोराइड वापरला तो ग्रिग्नार्ड रिएजंट बरोबर त्यापासून डाय अल्काइल कॅडमियम तयार होईल
आणि मग त्याची रिॲक्शन कुणाबरोबर केल्यानंतर मग कीटोन तयार होईल, अशा पद्धतीचा प्रश्न आता JEEला विचारलेला आहे. तर असाइल क्लोराईड मग तो ॲरोमॅटिक असेल किंवा ॲलिफॅटिक असणारा आहे, तो वापरला जाऊ शकतो. त्या रिॲक्शनवर एक थोडंसं जास्त फोकस करणं गरजेचं आहे. पुन्हा नेम रिॲक्शन ज्या आहेत त्या लक्षात ठेवा. स्टीफन रिॲक्शन म्हणून एक आहे की इन स्टीफन रिॲक्शन RCN दॅट इज अल्काइल सायनाइड्स ऑर नायट्राइल्स आर रेड्यूस टू अल्डिहाइड्स, म्हणजे C∧N ग्रुप इज रेड्यूस टू कशामध्ये, अल्डाईडमध्ये रूपांतर होतं. यासाठी जो रेड्युसिंग एजंट वापरलेला आहे तो टिन क्लोराईड इन हायड्रोक्लोरिक ॲसिड अशा पद्धतीचा आहे. सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ इंटरमिजिएट इमाइन हायड्रोक्लोराईड्स त्यामध्ये तयार केली जातात. मग अशा पद्धतीनं SnCl2 इन HCl इज यूज्ड ॲज, तो रेड्युसिंग एजंट आहे का अन्य काही, या अनुषंगानेही प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर पुढं गेला आपण तर डायबल H म्हणजे डाय आयसोब्युटाइल ॲल्युमिनियम हायड्राइड इज अ रेड्युसिंग एजंट तो असणारा, इट इज अ बल्की ग्रुप असणारा आहे. आणि त्याचं वैशिष्ट्य काय असेल तर ज्या रिॲक्शनमध्ये, हे असे टिपिकल कॅरेक्टर लक्षात ठेवायचे फक्त, की ज्या रिॲक्शनमध्ये तो वापरला जातो ना त्या रिॲक्शनमध्ये असणाऱ्या रिॲक्टंटमधला डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड तो तसाच राहतो. म्हणजे त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की अनसॅच्युरेटेड अल्काइल नायट्राइलचं रिडक्शन हे डायबलने केलेलं आहे, डायबल H त्याला म्हटलं जातं. तर त्यावेळेस C∧N इज रेड्यूस टू अल्डिहाइड बट C∧C ग्रुप रिमेन्स ॲज इट इज, म्हणजे इट प्रोटेक्ट्स किंवा इट डज नॉट रेड्युसेस द मल्टिपल बॉन्ड्स प्रेझेंट इन द गिवन अल्काइल सायनाइड्स आपण म्हणूया. म्हणजे रिडक्शन होतं पण कार्बन नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड्स होतं, कार्बन कार्बन डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्डचं होणार नाही. म्हणजे या पद्धतीनं ह्या गोष्टी, म्हणजे असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की दिलेल्या अनसॅच्युरेटेड अल्काइल सायनाइडचं रूपांतर हे तुम्हाला सॅच्युरेटेड अल्डाइडमध्ये दाखवलं असेल तर खालीलपैकी कोणता रिएजंट हा सुटेबल असणारा आहे, सो ॲज टू कन्वर्ट दिस कंपाऊंड इन टू दिस वन. तर त्यावेळेस तुम्हाला लक्षामध्ये यायला पाहिजे की लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड असेल किंवा समटाईम्स कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन जरी केलं तरीसुद्धा ते शक्य आहे. म्हणजे कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन हे सगळ्यात जास्त ऑप्शन करेक्ट असणारा आहे. म्हणजे हे आपलं थिंकिंग या पद्धतीनं आता चाललं पाहिजे, ह्या दृष्टिकोनातून ते असणारं आहे. त्यानंतर इटार्ड रिॲक्शन असणारी आहे. म्हणजे नेम द रिएजंट युज्ड इन इटार्ड रिॲक्शन, तर क्रोमिल क्लोराईड हे नाव तुम्हाला लक्षात ठेवता आलं पाहिजे. किंवा बऱ्याच वेळा ती रिॲक्शन दिल्या त्यानं मधला एखादा इंटरमिजिएट गाळला जातो, त्यावेळेस खालील दिलेल्यापैकी कोणता इंटरमिजिएट या रिॲक्शनमध्ये तयार होत असणारा आहे तो निवडा, सिलेक्ट करायचा आहे, असाही प्रश्न तो विचारला जाऊ शकतो. किंवा गॅटरमन कोच फॉर्म्युलेशन रिॲक्शन असणारी आहे की ज्यामध्ये बेन्झिन किंवा सबस्टिट्युएटेड बेन्झिन टोलिनसारखं घेतलं जातं उदाहरण, त्यापासून अल्डिहाइड ग्रुप असणारं ॲरोमॅटिक कंपाऊंड म्हणजे बेन्झाल्डिहाइड किंवा सबस्टिट्युएटेड बेन्झाल्डिहाइड हे तयार केलं जातं. त्यासाठी C डबल किंवा कार्बन मोनॉक्साईड आणि HCl हे इन प्रेझन्स ऑफ एनहायड्रस ॲल्युमिनियम क्लोराईड अंडर हाय प्रेशर ही रिॲक्शन कॅरी आउट केली जाते. म्हणजे इथंही या गॅटरमन कोच रिॲक्शनमधले रिएजंट कोणता आहे आणि त्या रिएजंटमध्ये CO आणि HCl पासून फॉर्मिल क्लोराईड तयार होतं हे आपण लक्षात ठेवणं अपेक्षित असणारं आहे. त्यानंतर सॅफॉनिफिकेशन रिॲक्शन जी असणारी आहे ती पण लक्षात ठेवा. सोप फॉर्मेशन रिॲक्शन याकडेही आपण लक्ष केंद्रित करणं गरजेचं असणार आहे. त्यानंतर पुढं प्रिपरेशन ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिड्स फ्रॉम अल्काइल बेन्झिन, म्हणजे बेन्झिन रिंग आहे आणि त्याला साईड चेन जोडलेली आहे. तर तिथं एकच लक्षात ठेवायचं, हे या पानावर इथं दिसतंय पहा,
हे जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की बेन्झिन रिंगला जोडलेली जी साईड चेन असणारी आहे, तो जो कार्बन विच इज डायरेक्टली अटॅच टू बेन्झिन रिंग इज कॉल्ड बेन्झिलिक कार्बन. अँड त्या कार्बनला जर हायड्रोजन जोडले असतील तर त्याला आपण म्हणतो बेन्झिलिक हायड्रोजन. म्हणजे जर बेन्झिलिक कार्बन आहे आणि त्याला जर ॲटलिस्ट इफ देर इज अ वन बेन्झिलिक हायड्रोजन, देन साईड चेन अंडरगोज ऑक्सिडेशन टू गिव्ह ॲसिड. म्हणजे फायनल प्रॉडक्ट हा त्यामध्ये ॲसिड तयार केला जातो. ही रिॲक्शन आता JEEला आता झालेल्या एक्झामिनेशनमध्ये विचारलेली आहे. रिॲक्टंट सायक्लोहेक्झिन दिलेले आहेत आणि रिएजंट मात्र एक अल्कलाईन मीडियममधला KMnO4 आहे, तर एक ॲसिडिक मीडियममधला KMnO4 आहे. या सलग 2 रिॲक्शन आपल्या टेक्स्टबुकमध्ये आहेत की त्यातले प्रॉडक्ट्स A आणि B कोणते आहेत हे ओळखायला त्यांनी विचारलेलं आहे. ते इथं झालेलं आहे. तर लक्षात ठेवायचं की जर बेन्झिन रिंगला बेन्झिलिक कार्बन असून चालणार नाही, तर बेन्झिलिक हायड्रोजन जिथं असेल मग ते कुठेही असू द्या, परंतु तो बेन्झिलिक कार्बन आयडेंटिफाय करता यायला पाहिजे आणि त्यानंतर मग बेन्झिलिक हायड्रोजन आहे का, आणि असेल तर ती पूर्ण चेन ऑक्सिडेशनमध्ये भाग घेते आणि COH ग्रुपमध्ये रूपांतर केलं जातं. हे लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. त्यानंतर अल्किन्स पुढं म्हटलेलं आहे त्याने की ॲसिडिक मीडियम पोटॅशियम परमॅंगनेट वापरलेला आहे, तर तिथं फुल ऑक्सिडेशन होतं. आणि जर डबल बॉन्ड असेल तर तो डबल बॉन्ड ब्रेक होतो, तिथं ऑक्सिजन ॲड होतं, अल्डेहाइड्स तयार होतील आणि पुन्हा त्याचं ऑक्सिडेशन झालं की फायनल प्रॉडक्ट विल बी कार्बॉक्झिलिक ॲसिड्स. म्हणजे या पद्धतीनं असणारं आहे. इथं त्यानंतर केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्डेहाइड्स अँड कीटोन्स असं म्हटलेलं आहे. लॅबॉरेटरी टेस्ट अल्डेहाइड्स अँड कीटोन्स टेस्ट गिवन बाय ओनली अल्डिहाइड्स. म्हणजे सिप्स असेल, टोलन्स रिएजंट असेल किंवा फेलिंग सोल्युशन असणार आहे. या तिन्ही रिॲक्शन्स ज्या टेस्ट आपण म्हणूया लक्षात ठेवा, कारण तिथं एक फेलिंग सोल्युशन टेस्ट अशी आहे की जिथं ॲरोमॅटिक म्हणजे बेन्झाल्डिहाइड इज ॲरोमॅटिक अल्डिहाइड, इट डज नॉट गिव्ह पॉझिटिव्ह टेस्ट विथ फेलिंग सोल्युशन. व्हाय? म्हणजे ते कारणं विचारली जाऊ शकतात किंवा ते दिले असतील तर ते शोधून काढणं अपेक्षित आहे. म्हणजे या पद्धतीनं लक्षात ठेवा. त्यानंतर रिॲक्शन ॲडिशन ऑफ अल्कोहोल्स, फॉर्मेशन ऑफ हेमीॲसिटल अँड ॲसिटल. म्हणजे एक कार्बन असेल, हायड्रोजन असेल, अल्काइल ग्रुप असेल, OH असेल आणि OR जर असेल तर मग मात्र ते हेमीॲसिटल असणार आहे. आणि H आहे, R आहे आणि 2 OR ग्रुप आहेत. म्हणजे हे इथरचाच प्रकार आहे. तर OR 2 ठिकाणी जर असेल, एकाच कार्बन ॲटमला जोडले असतील तर ती जेमिनल डाय अल्कॉक्सी कंपाऊंड झाली, त्यांना ॲसिटल असं म्हटलं. परंतु या टेक्स्टबुकमध्ये जर ती रिॲक्शन तुम्ही पाहिली तर तुमच्या लक्षामध्ये येईल की तिथं ॲरोवर फॉरवर्ड डिरेक्शनमध्ये ड्राय एसेल म्हटलं आहे आणि बॅकवर्ड डिरेक्शनमध्ये म्हणताना त्यांनी डायल्यूट एसेल म्हटलेला आहे. ही गोष्ट तुमच्या लक्षात यायला पाहिजे की एक्झामिनर काय करेल की फॉरवर्ड रिॲक्शन विचारात घेणार नाही, परंतु रिव्हर्स रिॲक्शन विचारात घेऊ शकतो. आणि मग रिव्हर्स रिॲक्शन घेतल्यानंतर जे हेमीॲसिटल किंवा जे हेमीकीटल तयार झाला असेल किंवा कीटल असेल, ॲसिटल असेल, यांचं हायड्रॉलिसिस प्रॉडक्ट तुम्हाला विचारू शकतात ते. कारण रिव्हर्स रिॲक्शनमध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे, पण ते पटकन आपल्या लक्षात येईल सांगता येत नाही. त्यामुळं तिथं अडचण निर्माण होऊ शकते. मग जो कार्बन, कारण लक्षात काय घेतलं पाहिजे, एक उदाहरण इथं आपण कीटल फॉर्मेशनचं दिलेलं आहे पाहताने की कीटोन आहे आणि इथेन 1,2 डायल आहे. त्या इथेन 1,2 डायलच्या ऐवजी प्रोपेन 1,3 डायल पण ते देऊ शकतात. म्हणजे इथं 5 मेंबर्ड किंवा 6 मेंबर्ड रिंग तयार होते. पण जो कार्बन C डबल बॉन्ड असणार आहे का नाही, तिथं ते ऑक्सिजन तिथला निघून जातो इन द फॉर्म ऑफ वॉटर आणि मग तिथं 2 असे बॉन्ड्स सिंगल तयार होतात आणि ऑक्सिजन तिथं त्या अल्कोहोलमधला जोडला जातो. पण ज्यावेळी हायड्रॉलिसिस होईल ना, त्यावेळेस पुन्हा कार्बन आणि ऑक्सिजन हे बॉन्ड ब्रेक होतात आणि पुन्हा अल्कोहोल आणि कीटोन
हे तयार केलं जातं. म्हणजे अशा पद्धतीनं हे लक्षात ठेवणं अपेक्षित असणारं आहे, कारण ह्या गोष्टी अपेक्षित आहेत. त्यानंतर न्यूक्लिओफिलिक ॲडिशन, इलिमिनेशन, रिॲक्शन्स ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स आपण म्हणूया. तर इथं ही जी रिॲक्शन असणार आहे ॲक्च्युली न्यूक्लिओफिलिक ॲडिशन म्हणजे अमोनिया डेरिव्हेटिव्ह जे आपण वापरलेले आहेत, म्हणजे हायड्रॉक्झिल अमाइन असेल, हायड्रोजीन असेल, त्यानंतर फिनल हायड्रोजीन असणार आहे किंवा 2,4-DNP असेल, हे ज्यावेळी वापरतो ना त्यावेळेस ह्या रिॲक्शन घडत असताना फर्स्ट स्टेप इज ऑलवेज न्यूक्लिओफिलिक ॲडिशन अँड देन सेकंड स्टेप इज इलिमिनेशन. आणि मग यावरही MCQ विचारला जाऊ शकतो. यातलं काय लक्षात ठेवायचं आहे एवढंच लक्षात ठेवा. याच्यावर कसंही त्यांनी प्रश्न विचारू द्या, तुमच्या ते लक्षामध्ये येणं अपेक्षित असणारं आहे. त्यानंतर हॅलोफॉर्म रिॲक्शनचं टिपिकल कॅरेक्टर जे असणार आहे ते टिपिकल कॅरेक्टर आपल्या लक्षात यायला पाहिजे की इट इज अ कॅरेक्टरिस्टिक रिॲक्शन ऑफ मिथाईल कीटोन. म्हणजे दिलेल्या एक्झाम्पलचं स्ट्रक्चर जर तुम्हाला काढता आलं की CH3C डबल बॉन्ड OR, मग R हा हायड्रोजन असेल किंवा काय असू दे, CH3C डबल बॉन्ड O आहे ना, मिथाईल कीटोन आहे ना, मग तो हॅलोफॉर्म तयार करू शकतो. कारण मिथाईल ग्रुप जो असणार आहे त्याचं रूपांतर हॅलोफॉर्ममध्ये केलं जातं. आणि विशेषतः आयडोफॉर्म रिॲक्शन ही काय, कारण येलो प्रिसिपिटेट तयार झालेला तुम्हाला पटकन त्याच्यामध्ये दिसतो. हा त्यातला एक पॉझिटिव्ह पॉईंट असणारा आहे. जस्ट यू फोकस ऑन अल्डॉल कंडेन्सेशन, कारण यामध्ये सिम्पल अल्डॉल आहे आणि क्रॉस अल्डॉल कंडेन्सेशन असणार आहे. 2 स्टेप्स आहेत. एक कार्बोनिल कार्बन ऑफ 1 अल्डिहाइड गेट्स अटॅच टू किंवा कार्बोनिल कार्बन जो असणार आहे आणि अल्फा कार्बन ॲटम म्हणजे जो असणार आहे यांची अटॅचमेंट त्याच्यामध्ये होते. कारण कार्बॅनियन आयन